तोंडाच्या इथपर्यंत आले. अरे मुक्का घेतोस का काय. लाल घातले त्यामुळे ती माझ्या माग माग या लागली. पहिल्यांदा सोलो ट्रॅव्हलिंग करायला गेलोय आणि त्यात आणि माझ्यासोबत हे झाले. फर्स्ट टाइमच आलोय असं एकटी कुठेतरी. छान वाटायला लागले, जाऊ वाटत नाही इकडं. अहो मग माझ्या मागणं काय या लागले ते. तर हॅलो नमस्कार, राम राम मंडळी. मी कोल्हापूरची मैना सुनैना. लई दिवस मी सोलो ट्रॅव्हलिंग करायचा असा विचार करालतो. खरं ते काय माझ्याकडनं घडलं नाही. म्हटलं आज फायनली आपण जाऊया सोलो ट्रॅव्हलिंगला. ते काय लांब जाणार नाही कारण तेवढी अजून माझ्यात हिंमत नाहीये, कारण बाहेर कधी फिरलेलो नाही त्यामुळं. खरं आज मी म्हंटल की बाबा जाऊया. मग इथंच एक रामलिंग स्पॉट आहे कोल्हापूरच्या जवळच, तिथं जाऊया आणि तुम्हाला तिथले काय नजारा दृश्य जे काय असेल की नाही ते तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि ठराविक जणांना माहिती पण असेल तो स्पॉट. ज्यांना माहिती आहे रामलिंग बद्दल कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा. मी चाललोय, मला ऍक्च्युली रस्ताच माहिती नाही. आपण जवळ पोहोचलोय, 4-5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. माझा पचका भाव काय झालाय. 2 रस्ते होते. जे आता मी ज्या रस्त्यानं आलो तो एक रस्ता आणि त्याच्या पुढे एक रस्ता होता, जो की हा रस्ता आहे. आणि हा रस्ता एकदम चांगला आहे आणि मी खडकीच्या रस्त्यानं आलो खुळ्यासारखं. इकडे हिरवगार निसर्ग नाही, पिवळगार निसर्ग. आलो रामलिंगच्या इथं. चप्पल इथंच काढू. नाही चालू. मंदिराच्या आत महादेवाचं पिंड आहे एक, आणि तिथं आत गेल्यानंतर लय भारी वाटते कारण तिथं कंटिन्यू पाणी वगैरे आत येत राहते. उन्हाळा असू दे पावसाळा असू दे तिथं पाणी कंटिन्यू येत राहते. आणि मला त्यांनी व्हिडिओ अलाउड केला नाही त्यामुळे मी लपून छपून हा एकच व्हिडिओ केलाय, तो तुम्हाला दाखवतो. त्याला बांधलेलं नाही वाटतं. बापरे धडकी पडली माझी. नको मग थांबा इथे, अंगावर यायचं ते माझ्या. चला दादा माझ्या सोबत चला. अहो नाही काय करत ते. अहो मग माझ्या मागणं काय या लागले ते. बघा थांबा मी जातो वरती माया करा तिला. मी लाल घातले त्यामुळे ते माझ्या माग माग या लागली. थँक्यू थँक्यू. तिथं सगळेजण भजन तेन म्हणत होते आणि वरनं हे असं काहीतरी दृश्य दिसते, तुम्ही बघा. मामा थांबा 1 मिनिट, मी खाली येतो. हा हा. भीतीनं माझं पूर्ण असं धडधड धडधड व्हायला लागले. ती गाय माझ्यावर, माझं लाल होता का काय ड्रेस म्हणून 300 माग लागलेली. त्यात माकडे इथं एवढी आहेत त्यामुळे मी वरती जायचा प्लॅन कॅन्सल करायला लागली. काका माकडा अंगावर येत नाहीत ना? नाही खायला काय नाही. एकटी यायची हिंमत परत इथं कधी करणार नाही मी. गप त्यापेक्षा आपण स्टार्टर मारूया. आणि आलो इकडं, तसंच आपण बाहुबलीला जाऊया. पहिला मला इथनं जायचंय. आधी खाली आलो पहिला, एवढी कुत्री एवढी माकडं होतीत की नाही. मला भीती एकच वाटल, ती माकडांनी माझा फोन घेऊन गेला तर मग माझी बोंबाचा एकुलता एक फोन आहे आधीच. प्रत्यक्षात तर कधी असं बघितलं नाही, जेवढे मी व्हिडिओ बघितल्यात
त्या सगळ्या व्हिडिओमध्ये मला आतापर्यंत माकडांचं एकच दिसले, जे हातात असते ते वडून घेऊन जातात. मला भीती एकच वाटाल की बाबा फोन कुठे तर घेऊन गेला तर माझी बोंबाच आहे. त्यापेक्षा आपण गप वरचा प्लॅन ड्रॉप करूया म्हटलं. नेक्स्ट टाइम कधी तर मी तुम्हाला दाखवतो. हा, तिथं बघण्यासारखा नजारा चांगला होता वरनं. खरं नाही, सॉरी मी नाही जाऊ शकत तिथं. तुम्हाला माहिती असेल हे काय आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, कारण मला माहिती नाही काय आहे. तुम्ही तिथं जाऊन भेट देऊ शकताय. एवढं भारी आहे की नाही, आत गेल्यानंतर गारगार भारी वाटते आणि बसू वाटतंय तिथंच. पण बघू, नेक्स्ट टाइम गेलो तर नेक्स्ट टाइम मी शूट करायचा प्रॉपर ट्राय करेन. बरोबर शिवपुरी मधनं बाहुबलीला रस्ता जातोय, त्या रस्त्याला आहे आता मी. आणि हे बघा तिथं बाहुबली समोरच्या डोंगरावर दिसते का. मी आता आलो इथं लई दिवसांनी आणि तेवढ्यावरती मी जाऊ शकीन काय नाही मला काहीच कळना झाले. तर वरती बघितल्यानंतर इथंच छाती फुला लागल्या, माझी धाप भरा लागल्या मला आधीच वरती बघितल्यानंतर. आणि इकडे जहाज मंदिर आहे. जहाज मंदिर तर माहितीच असेल सगळ्यांनी. नाही नाही, व्हिडिओ करते. किती स्ट्रॉंग आहे तुम्ही, मी इथं येऊपर्यंतच दमले. तो पीछे वो भी चढ़ गए, तो ये तो सपूत है, तो भी चढ़ गए, पकड़ पकड़ के चढ़ गए ना. हाँ हाँ, हम पालीटाना जाओ, गिरगांव जाओ, गिरगांव गिरना तो नहीं चढ़ सकेंगे. हाँ. इतना बड़े बड़े हैं. बाप रे. ये तो छोटे बनाए हैं. हाँ. क्या है, बहुत अच्छा किया. कितने हूँ यहाँ रुकी गई छू, वीडियो उतार. अभी हम लोग इतने मोटे लोग देख सांस हाँ वही बोला मैंने, कितने स्ट्रॉन्ग होते. जितने थे ना, हम भाग भाग के जाते थे और आते थे. मीडिया के लिए ले रही हो. हाँ हाँ. अरे तो हमारी एक जो आ रही है उसका ले बरोबर. हाँ. अभी वो एक स्टेप भी नहीं चढ़ती और आज पूरा हमने उसको चढ़ा दिया. अरे बाप रे. सुनैना 21 ऑफिशियल नाम का मेरा पेज है. कोल्हापुरची मैना सुनैना, ऐसा मेरा नाम है. यस यस. ओके ओके, गुड गुड. इंटरव्यू लेने का है. हाँ ठीक है, लेती हूँ ना. अरे अर्धी कलाक मनी से पहुंचवानु है. अच्छा लगा मुझे मिलकर आप लोगों से. तू ऊपर चढ़ के उसका ले लेना. नहीं આવે છે ને યુ સિટ ઓવર હિયર. शी इज कमिंग. એટલે એનું જરાક આરામ થઈ જાય 2 મિનિટ. હા, તારું ઇન્ટરવ્યુ લેશે. તારું ઇન્ટરવ્યુ આપણે મોકલવું છે. આવી जा. हाँ और ये भी हमारी वो पाँव से गई हुई है. तो भी पतली है तो थोड़ा चढ़ जाती है. हाँ. तो भी ये भी क्वाइट गुड है. अपन को इंटरव्यू लेने का तो इसका ले लेना. कैसा लगा आपको? बहुत अच्छा लगा. बोल. अरे भगवान का दर्शन भी हो गया. भगवान का दर्शन हो गया. हाँ. बहुत अच्छा लगा. और मेरे को ये दोनों हेल्पर थी. डोली वाली बहनों थी. बहुत सपोर्ट किया, सच्ची बहुत. आप लोग सच्ची में बहुत स्ट्रांग हो. मुझे चढ़ा नहीं जा रहा अभी भी. थक के यहाँ पर बैठे. नहीं चढ़ने वाले थे लेकिन इन लोगों ने चढ़वा दिया आपको. और सुन, मैं तुझे मेरा नंबर देती हाँ. हूँ. सेंड मी द क्लिप. यस यस. यू जस्ट नोट माय नंबर. ओके ओके. बाय 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 बाय. थैंक यू सो मच. सेंड मी. यस यस यस. ओके. पकडून जाणार होता. हाँ. ओके बाय बाय बाय. यस, थँक यू टू यू टू. नाही ना. बाय बाय. भारी वाटते अशी लोक भेटली की मी थोडासा आता कॉन्फिडन्स आलाय मला चढायला वरती त्यांच्याकडे बघून. इथपर्यंत पोचलोय मी. निसर्ग असावा तर असा, फक्त तिथं माकडं नसावी. मग अशी माकडे एवढी होती की आम्ही भिवून गारत सोडा. खरं आता इथं आल्यानंतर भारी वाटायला लागले. फक्त काय वरती डायरेक्ट असं पण नाहीये, डायरेक्ट असा स्लोप आहे हा. त्यामुळे वरती चढून गेले पाक हवा टाईट झाल्या माझी. आता उतरताना काय नाचत नाचत उतरीन मी, त्याचा काही विषय नाही. खरं चढूपर्यंत बास झाले. अजून थोडंसं आहे इथनं वरती, तेवढं चालूया. चला बसले बसलो. इकडून जायला नको आपण, ह्या रस्त्यानं जाऊया, कारण ह्या रस्त्यावर लईच धाप भरतोय. इथं थोडंसं बरं वाटतंय ह्या रस्त्यानं. फायनली आलो. चप्पल काढूया आपण इथं.
इकडं बाग आहे. श्री भगवान बाहुबलींची प्राचीन मूर्ती इकडं आहे. कोणच नाही इकडं, फक्त पक्षी, मी आणि निसर्ग. भारी वाटायला लागलं इथं आल्यावर. आणि मेन मुळात माकडं नाहीत, त्यामुळे जास्त भारी वाटायला लागले. मगापासून माकडच करायला लागलोय, कारण मगाशी माझी लई घाण फाटलेली. त्यामुळे आता माकडांची एवढी भीती वाटायला लागल्या मला. फक्त विषय एकच माझा, का भीती वाटायला लागल्या तर फोन घेऊन गेलीत तर मग माझं काही खरं नाही. एवढीच मला एकच भीती वाटायला लागल्या. इकडं खेळायसाठी पाळणे बिळणे आहेत, खरं ते उन्हात आहेत, त्यामुळे आता मी काय जाऊन तिथं बसणार नाही. थोडा वेळ इथंच बसीन, छान वाटायला लागले. त्यामुळं थोडा वेळ म्हणत म्हणत मी इथं लई वेळ बसलो आणि कसा माझा वेळ गेला मला कळालंच नाही. झोपू वाटायला लागले इथंच, एवढं शांत भारी आणि छान वाटायला लागले. जाऊ वाटत नाहीत ना, शांत बसू वाटायला लागले. हे बघा चुली किती मोठे आहेत. इथं मला वाटतं इथं सकाळी आलं तर भारी वाटणार. तर मी बरोबर उन्हाचे आलोय, त्यामुळं कडकडीत ऊन लागले. खरं तुम्ही इथनं बघू शकताय. हां, आता जाऊया आपण, कारण लईच वेळ झालाय. मला वाटतंय मी गार्डनमध्येच अर्धा तास काहीतरी बसलेलो. कोल्हापुरात आणि जायला मला वेळ होणार, एक अर्धा पाऊण तास तरी लागणार कोल्हापुरात जायला. पहाटे लवकर आला किंवा मग संध्याकाळी 5च्या दरम्यान आल्यास की नाही तर इथं बघण्यासारखं लई छान आहे. म्हणजे बघावं असं वाटते आणि बसावं असं वाटतंय. खरं विषय काय झालाय, मी बरोबर दुपारची भर उन्हाची आली. आता वाजल्यात 2 आणि 2 वाजता एवढं कडक ऊन आहे इथं, त्यामुळे मला पूर्ण विकनेस आलाय. आणि त्यात आपण सकाळपासून अननसच्या ज्यूसवर आहे मी. आता खाली गेल्यानंतर पहिला काहीतरी हादडणार आहे, कारण लई भुका लागल्यात आधीच. मगाच्या लेडीज तुम्ही बघितल्या असता ना, केवढ्या स्ट्रॉंग होत्या त्या. म्हणजे हां, माझं थोडंसं कॅमेरा की नाही, मला नंतर लक्षात आलं मी कॅमेरा सरळ फिरवला नव्हता, त्यामुळं पहिला त्यांची निम्मी अर्धी तोंड दिसली असतील, कारण नंतर सरळ आला असेल फुटेज. भारी होत्या सगळ्या लेडीज, त्यांच्यामुळे माझ्यात थोडीशी एनर्जी आली आणि वरती चालावं असं वाटलं. सोलो ट्रॅव्हलिंग आपण तरी करायला पाहिजे, कारण भारी वाटते. मी पहिल्यांदा चाललोय, मला छान वाटायला लागले. फक्त आता सोलो ट्रॅव्हल केलं आहे एका ठिकाणी, लई लांब केलेलं नाही. आता सोलो ट्रिप काढायला पाहिजे, खरं त्याआधी घरातल्यांची परमिशन घ्यायला पाहिजे, कारण परमिशन सहज देत नाहीत एकटं जायला कुठंच. आयडी माझा व्लॉग मम्मा आमची बघत असेल. मम्मा, मी सोलो ट्रिपला जाते, हां मला परमिशन द्या दादा. दादा पण आमचा सोडत नाही मला जास्त एकटीला, कारण भीती वाटतं. शेवटी आई आणि दादा आहेत ती, त्यामुळं खरं मला आवडते. म्हणजे आत्ता आवडायला लागले. पहिल्यांदा चालू आहे, त्यामुळे एक्सपिरियन्स भारी वाटायला लागले. मला आत्ता अचानक माझा एक विषय आठवला काय, ते मला शेअर करावं असं वाटायला लागले. का माहिती आहे, एकदा विषय काय झाला, मी दुकानात बसलेलो आणि मी माझं एडिटिंग करत होतो, माझ्या कामात होतो आणि मी खाली बसलेलो, त्यामुळे दिसलो नव्हतो. एक फॅन होता, तो आला आणि डायरेक्ट आत आला दुकानच्या आणि त्यानं खाली वाकून पूर्ण माझ्या तोंडाच्या इथपर्यंत आलेला. अरे मुक्का घेतोस का काय असं माझं झालेलं. फॅन्स आले, मला भेटायला छान वाटते, सगळं छान वाटते. खरं तुम्ही डायरेक्ट येऊन तोंडाजवळ इथपर्यंत येणं हे चांगलं नाही, बरोबर नाही. मला केवढं अनकम्फर्टेबल वाटलं. मी एकदम साईडला सरकलो. काय करताय तुम्ही दादा म्हटला मॅडम मी बिग फॅन आहे. मी म्हटलं हो दादा बिग फॅन आहे, सगळं आहे, ठीक आहे, चांगलं आहे, मला छान वाटलं तुम्ही आला. खरं ही पद्धत नाही आहे म्हटलं बोलायची. तुम्ही डायरेक्ट तोंडासमोर या लागलाय, ते पण मी बसलोय काहीतरी काम करायला लागलोय. तुम्ही डायरेक्ट आत आलाय दुकानच्या आणि आत एंटर करून डायरेक्ट खाली पूर्ण वाकून बघायला लागलाय. मी मध्ये एक बोर्ड ठेवलेला तिथं, त्या बोर्डच्या इथून ते मी वाकून बघितले. त्यामुळे प्लीज असं काहीतरी करू नका. लय अनकम्फर्टेबल वाटतंय ते. या भेटा बोला, लय छान वाटतंय, मला पण भेटायला ते छान वाटते. खरं ह्या पद्धतीनं भेटायला मला आवडत नाही अजिबात. कोल्हापूरमध्ये मी पोचलो, मी जेवायला थांबले एका ठिकाणी. त्याआधी
जर तुम्ही अजून माझा अल्बम सॉन्ग बघितला नसेल तर अल्बम सॉन्ग जाऊन बघा आणि लवकरात लवकर सगळ्यांना शेअर करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग कसे आवडतील बघायला ते पण कमेंट करून सांगा. त्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग्स बनवूया. बाय बाय.